नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, उत्कर्ष इन्स्टिट्यूटच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर मी प्रफुल्ल कुमार तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो। आजच्या भागामध्ये आपण औषध निर्माण अधिकारी अर्थातच औषध निर्माता म्हणजे फार्मासिस्ट या पदाच्या संदर्भामध्ये इत्थंभूत माहिती समजून घेणार आहोत। आपल्या बऱ्याच विद्यार्थी मित्रांची जाहिरात आल्यापासून प्रश्न होते की सर या सगळ्या पदांच्या बाबतीत आम्ही फॉर्म भरलेला आहे आणि आम्हाला तयारी करत असताना ह्या सगळ्या पदांच्या बाबतीत फारसं माहिती नाही, आम्हाला तुम्ही माहिती सांगा। त्यासाठी आपल्या समोर मी या ठिकाणी आलेलो आहो। आजच्या भागात आपण पाहणार आहोत या वैद्यकीय शिक्षण विभागाच्या अंतर्गत हे जे पद आहे औषध निर्माता हे पद, या सगळ्या पदाच्या संदर्भामध्ये आज आपण डिटेल मध्ये चर्चा करण्याचा निश्चितपणे प्रयत्न करणार आहोत। आता ही जी सगळी टेक्निकलची पदे आहे ज्यामध्ये प्रयोगशाळा सहाय्यक, समाजसेवा अधीक्षक, वैद्यकीय, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, औषध निर्माता, क्ष किरण आणि ईसीजी तंत्रज्ञ या सगळ्या परीक्षेच्या संदर्भामध्ये आपली टेक्निकल आणि नॉन टेक्निकलच्या विषयाच्या संदर्भातली जी बॅच आहे ती या ठिकाणी आपल्या उत्कर्ष इन्स्टिट्यूटच्या ऍप्लिकेशनवर अवेलेबल आहे। ज्या विद्यार्थी मित्रांना ह्या सगळ्या संदर्भामध्ये अभ्यास करत असताना अडचणी येत आहे त्यांच्यासाठी निश्चितपणे ही बॅच रिझल्ट देणारी बॅच आहे असं मी या ठिकाणी तुम्हाला सांगतोय आणि जाहीरपणे सांगतो, ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या। आता ही जी सगळी संपूर्ण टीम आहे ह्या बॅचच्या अँगलने आपल्या पुढे आलेली, ही तुम्हाला परीक्षेपर्यंत शिकवणार आहे, लाईव्ह शिकवणार आहे, रेकॉर्डेड तुमच्याकडे लेक्चर्स असणार आहे आणि वर्षभर ते सगळे बॅचेस तुमच्याकडे असणार आहे। आणि सोबतच हे सगळं करत असताना तुमच्या प्रत्येक डाऊटसाठी, प्रत्येक विषयाच्या प्रत्येक शंकेसाठी या ठिकाणी मार्गदर्शक तुम्हाला अवेलेबल आहे। अर्थातच परीक्षेपर्यंत तुम्हाला या बॅचची पूर्ण मेंटरशिप असणार आहे, ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या। सोबतच या ठिकाणी आपण टेस्ट सिरीज सुद्धा अवेलेबल करून दिली आहे। विषयाच्या घटका आणि उपघटकानुसार त्या ठिकाणी टेस्ट आपण घेतोय आणि कॉम्प्रिहेन्सिव्ह टेस्ट सुद्धा ह्या बॅचेसच्या संदर्भामध्ये आपण उपलब्ध करून दिले आहे। ज्यांना असं वाटतं की आपण फॉर्म भरलाय आणि या परीक्षेमध्ये आपल्याला पास व्हायचं आहे आणि महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय शिक्षण विभागामध्ये जाऊन आपल्याला सेवा द्यायची आहे असं ज्यांना वाटतं त्यांनी निश्चितपणे ही बॅच जॉईन करा। चला तर मग आपण जाऊ आपल्या मुख्य पदाकडे। औषध निर्माता ह्या पदाच्या संदर्भामध्ये इत्थंभूत माहिती पाहण्याचा प्रयत्न आपण या ठिकाणी करू। आता ह्या पदाच्या बाबतीमध्ये सुद्धा काय कार्य करावं लागणार आहे जॉईन झाल्यानंतर आणि त्यांची कर्तव्य कोणती असतात आणि त्यांच्यावर महाराष्ट्र सरकारने कोणत्या जबाबदाऱ्या दिलेल्या आहे या सगळ्या संदर्भामध्ये मी या ठिकाणी बोलणार आहे, ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या। त्यानंतर बघा तुम्हाला दिसते मुख्य कार्य। आता तुम्हाला माहित असेल प्रशासनामध्ये काम करत असताना मल्टी डायमेन्शन काम करावं लागतं। सोबतच अधिकारी पदावर तुम्ही असा किंवा कर्मचारी असा, वेळोवेळी सिनियरनं सांगितलेले असताना वरिष्ठांचे जे गाईडलाईन्स असतात ते आपल्याला पहिल्यांदा फॉलो करावं लागतात, ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या। हे सगळं करत असताना सुद्धा प्रत्येक पदाची काही प्रमुख कार्य आणि जबाबदाऱ्या ठरवून दिलेल्या आहे, ते आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर औषध निर्माता या पदाच्या बाबतीमध्ये जर आपण मुख्य कार्य पाहिलं तर तुम्हाला वाटत असेल की औषध निर्माता म्हणजे त्या ठिकाणचा जसं तुम्हाला वाटतं की मेडिकलवर आपण गोळ्या मागितल्या, औषधी मागितल्या का चिठ्ठी बघून लगेच देणारा, असा नाही। तो औषधोपचार तज्ञ आहे शासनाचा, ही गोष्ट सुद्धा तुम्ही या ठिकाणी लक्षात घेण्याचा निश्चितपणे प्रयत्न करा। तो वेळोवेळी शासनाला सुद्धा मदत करतोय, सल्ला देतो की या सगळ्या संदर्भामध्ये ही गोष्ट या ठिकाणी तुम्ही लक्षात घेण्याचा निश्चितपणे प्रयत्न करा। एक मोठी जबाबदारी औषध निर्माता पदाच्या संदर्भामध्ये आहे, ही गोष्ट लक्षात घ्या। आता बघा औषध व्यवस्थापनाच्या संदर्भामध्ये सुद्धा त्यांच्यावर जबाबदाऱ्या दिलेल्या आहे। नंबर 1 आहे औषध वितरण, म्हणजे रुग्णांना प्रिस्क्रिप्शन नुसार डॉक्टर ज्यावेळेस चिठ्ठी लिहून देतात त्या चिठ्ठीनुसार व्यवस्थित औषध त्या रुग्णांना देणे, सोबतच त्यांना त्याच्या वेळा आणि जेवणा अगोदर कोणत्या औषधी घ्यायच्या, जेवणानंतर कोणत्या औषधी घ्यायच्या या सगळ्या संदर्भातली इत्थंभूत व्यवस्थित माहिती त्यांना समजेल तशा भाषेमध्ये समजून सांगणं त्यांचं काम आहे, ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या। त्यानंतर औषध साठा व्यवस्थापन, म्हणजे ज्यावेळेस डेली रुग्ण येतात आणि दर दिवशी औषध संपत असतं त्याचा व्यवस्थित रेकॉर्ड ठेवणे आणि ते मेंटेन करून त्या डिपार्टमेंटला कळवणं आणि वरिष्ठांना कळवणं की आज रोजी एवढे औषध आपण वितरित केले आणि एवढा साठा आपल्याकडे सध्या अवेलेबल आहे, ही गोष्ट यांना करावी लागते। म्हणजे त्याचं मॅनेजमेंट अर्थातच व्यवस्थापन करावं लागतं। औषध खरेदी करणे आणि त्याचा पुरवठा करणे म्हणजे काय, वेगवेगळ्या डिपार्टमेंट कडून, मेडिकलच्या वेगवेगळ्या डिपार्टमेंट कडून आलेल्या सगळ्या मागणींचा विचार करता आपल्याला येणाऱ्या काळामध्ये कोणकोणत्या औषधी खरेदी कराव्या लागतात त्याच्या सगळ्या संदर्भातली माहिती प्रशासनातल्या वरिष्ठ लोकांना देणे आणि त्याचा अहवाल सुद्धा तयार करणे आणि तो वरिष्ठांना देणे, हे सगळं करत असताना सप्लाय मेंटेन ठेवणे म्हणजे जो पुरवठ्याचा फ्लो आहे तो सुद्धा मेंटेन ठेवण्याचं काम औषध निर्माता या पदावर जॉईन झाल्यानंतर आपल्याला करावं लागणार आहे, ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या।
पुढे तुम्हाला दिसते प्रशासकीय आणि नियामक कामं, म्हणजे काही रेग्युलर ड्युटीज आहे आणि ऍडमिनिस्ट्रेटिव्ह वर्क सुद्धा आपल्याला करावं लागतं. हे सगळं करत असताना ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या. नंबर 1 दस्तऐवजीकरण आणि नोंदी ठेवणे, म्हणजे डॉक्युमेंटेशन आणि रेकॉर्ड किपिंगचं काम. दर दिवशी आपण ज्यांना औषध वितरण करतो, जिकडून औषध मागवतो, त्या सगळ्या संदर्भातला जो डेटा आहे तो व्यवस्थित मेंटेन करते, अर्थातच रेकॉर्ड मेंटेन करणे, ज्याला आपण मराठीमध्ये अभिलेख म्हणतो, ते ठेवण्याची जबाबदारी यांची असते. ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या. त्यानंतर कायद्याचं पालन करणे, म्हणजे लिगल कॉम्प्लायन्स. आता कायद्याचं पालन म्हटल्यानंतर तुम्हाला माहित असेल की गुंगीचे वगैरे औषधं असतात. आता गुंगीचे औषध डॉक्टरच्या प्रिस्क्रिप्शन शिवाय देता येत नाही, ही गोष्ट सुद्धा या ठिकाणी लक्षात घ्या. आणि खऱ्या अर्थानं कोणीही लिहून आणलेलं औषध न देणे, सोबतच त्याची खात्री करून घेणे, म्हणजे संबंधित डॉक्टरनीच हे लिहिलेलं आहे का, त्यांचीच ती अक्षर आहे का. समजा ती अक्षरं समजली गेलेली नसेल तर निश्चितपणे त्या डॉक्टरकडे जाऊन त्याची शहानिशा करणे आणि सोबतच ड्रग्ज अँड कॉस्मेटिक ऍक्ट 1940चं पूर्ण कायदेशीररित्या तंतोतंत पालन करणे, फूड अँड ड्रग्ज ऍडमिनिस्ट्रेशनशी सुद्धा काय करणे, समन्वय साधणे, अशा पद्धतीचं काम यांना करावं लागतं. आणि त्या सगळ्या संदर्भामधले जे रिपोर्ट्स आहे, अर्थातच अहवाल आहे, ते सुद्धा या मंडळींना काय करावं लागतात, तयार ठेवावे लागतात. ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या. आणि तुम्हाला माहित असेल शासनाचं सगळं काम ऑन रेकॉर्ड असतं आणि ते सगळं रेकॉर्ड मेंटेन असतं. ही सुद्धा गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या. पुढे तुम्हाला दिसते रुग्ण आणि कर्मचारी यांच्याशी संबंधित जबाबदाऱ्या, रिस्पॉन्सिबिलिटीज टुवर्ड्स पेशंट अँड स्टाफ. म्हणजे रुग्णालयामध्ये तुम्हाला माहित असेल की स्टाफ सुद्धा असतो आणि रुग्ण असतात. मग यांच्यामध्ये समन्वय साधण्याचं काम यांना करावं लागतं. रुग्णांना सल्ला देणे, म्हणजे एक प्रकारचं त्यांना आधार देणे, काउन्सिलिंग करणे, हे सुद्धा यांच्या कर्तव्यामध्ये येतं. ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या. म्हणजे डॉक्टरने लिहून दिलेली चिठ्ठी बघितली आणि गोळ्या देऊन दिल्या, इथपर्यंत काम त्यांचं थांबलेलं नाही. तर ह्या गोळ्यांच्या संदर्भामध्ये त्यांना सल्ला देणे आणि ह्या गोळ्या तुम्हाला डॉक्टरांनी किती दिवसापर्यंत घ्यायला सांगितले, याच्या सगळ्या संदर्भातली इत्थंभूत माहिती देणे आणि त्यांना एक विश्वास देणे, ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या. डॉक्टर आणि नर्सिंग स्टाफ सोबत समन्वय साधणे, म्हणजे एखाद्या रुग्णाला काही अडचण गेली तर संबंधित नर्सला ते सांगणे आणि त्यांचा जो प्रॉब्लेम आहे किंवा त्यांची जी समस्या आहे ती काय करणे, सॉल्व्ह करणे. आणि सोबतच इथे सांगितलेलं आहे की डॉक्टरांसोबत सुद्धा तुम्हाला कोऑर्डिनेट करावं लागतं, म्हणजे समन्वय साधावं लागतं. म्हणजे काय करावं लागतं, एखाद्या डॉक्टरने लिहिलेली चिठ्ठी समजा औषध निर्मात्याला समजली नाही तर संबंधित डॉक्टरकडे जाऊन खरंच तुम्ही ही चिठ्ठी लिहिली का आणि हे लिहिलेलं काय आहे हे मला अजून समजलेलं नाही, हे व्यवस्थित सांगा. अशा पद्धतीचं समन्वय साधण्याचं काम सुद्धा या ठिकाणी त्यांना करावं लागतं. आणि डॉक्टरांनी काही इंजेक्शनच्या वगैरे ज्या सूचना दिलेल्या असतात त्या सुद्धा नर्सला सांगून किती मात्रा आहे आणि कशा पद्धतीने ती दिली गेली पाहिजे याच्या संदर्भामध्ये सुद्धा त्यांना मार्गदर्शन करण्याचं काम हे करतात. ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या. त्यानंतर औषधाची गुणवत्ता आणि साठवणूक, म्हणजे ड्रगची जी क्वालिटी आहे आणि त्याचा जो साठा आहे तो व्यवस्थित ठेवला गेला पाहिजे. म्हणजे काही जे औषधं आहे ते फ्रीज मध्येच ठेवावं लागतात, ज्याला आपण रेफ्रिजरेटर म्हणतो, त्या फ्रीज मध्येच ठेवावं लागतात, शीतपेट्यांमध्येच ठेवावं लागतात. तर त्याचं व्यवस्थित मेंटेन आहे का हे पाहण्याचं काम सुद्धा औषध निर्माता या पदावर जॉईन झाल्यानंतर आपल्याला करायचं आहे. ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या. पुढे बघा, पुढे तुम्हाला दिसते प्रशिक्षण. आता प्रशिक्षण कोणाला द्यायचं आहे, तुम्ही म्हणाल की ट्रेनिंग देण्याचं काम सुद्धा आम्हाला करावं लागतं का, निश्चितपणे करावं लागतं. जे फार्मसी कॉलेजला डी फॉर्मला असतात किंवा बी फॉर्मला असतात अशा सगळ्या विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक समजावून सांगणे आणि प्रत्यक्षात या सगळ्या संदर्भामध्ये त्यांना प्रशिक्षण देण्याचं काम सुद्धा या ठिकाणी त्यांना करावं लागतं. अधीनस्थ कर्मचाऱ्यांना सुद्धा वेळप्रसंगी काय करावं लागतं, ट्रेनिंग द्यावं लागतं. कोणाला, तर औषध निर्माता या पदावर काम करत असताना अशा पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला कराव्या लागतात. ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या. आता ही जी सगळी पद आपण टप्प्याटप्प्याने पाहतो त्यामधलं हे अत्यंत महत्वाचं आणि जबाबदारीचं पद आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. म्हणजे औषध निर्माता हे पद केवळ डॉक्टरचं प्रिस्क्रिप्शन पाहून गोळ्या औषधी देणारा व्यक्ती नसून तो एक औषधोपचार तज्ञ आहे. ही सुद्धा गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या. एखादं औषध आपल्याकडे नसेल तर त्याला पर्यायी औषध काय देता येऊ शकतं याच्या संदर्भामध्ये सुद्धा डॉक्टरांशी समन्वय साधून चर्चा करून तसा औषध त्यांना प्रोव्हाइड करण्याचा अधिकार सुद्धा त्यांना असतो. ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या. आता ज्या लोकांनी औषध निर्माता या पदाच्या संदर्भामध्ये फॉर्म भरला आणि या परीक्षेचं स्वरूप कसं असतं, परीक्षेला कुठली पुस्तकं वापरली गेली पाहिजे, कुठल्या नोट्स वापरल्या गेल्या पाहिजे आणि साधारण कधीपर्यंत ह्या सगळ्या परीक्षा होऊ शकतात या सगळ्या संदर्भातला व्हिडिओ सुद्धा मी युट्यूबवर अपलोड केलेला आहे, तो तुम्ही बघा.
आणि ज्यांना ही परीक्षा पासच करायची आहे असं ज्यांचं टार्गेट आहे त्यांनी आपल्या ह्या बॅचचा नक्की लाभ घ्या आणि तुमच्या ह्या सगळ्या संपूर्ण प्रवासाला आणि परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा। आजच्या भागात मी इथेच थांबण्याचा प्रयत्न करतो। लवकरच भेटू नव्या भागामध्ये नवा व्हिडिओ घेऊन। तोपर्यंत धन्यवाद। ऑल द बेस्ट।